ही कोबीची भाजी इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे की तुम्ही व्हिडिओ बघितल्या बनवायला घेणार आणि तितकीच टेस्टी पण आहे. त्यासाठी काय करणार आहोत, कढईमध्ये तेल घालणार आहोत, त्यामध्ये मोहरी घालणार आहोत, जिरे घालणार आहोत आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक कांदा कापून घालणार आहे. कांदा घातल्यानंतर त्याच्यामध्ये एक 3 ते 4 अशा बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ते घालणार आहे आणि छान असा परतून घेऊन त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता छान असा परतून घेतला की त्याच्यामध्ये हिंग, आलं लसणाची पेस्ट घालायची आणि परत ह्याच्यामध्ये एक बटाटा कापून घेतला आहे, बटाटा घालून घ्यायचा आणि बटाटा चांगला फ्राय करून घ्यायचा. बटाटा घातल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, धने पावडर घालायचे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कोबी घालणार आहोत. कोबी घातल्यानंतर हे छान असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान अशी भाजी एक 5 मिनटं शिजवून घ्यायची. भाजी शिजवून घेतल्यानंतर एक 5 मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा छान असं परतून घ्यायचं आणि झाकण लावून छान अशी भाजी शिजवून घ्यायची. अगदी कमी मिनटात आणि झटपट होणारी अशी भाजी आहे. इथं बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे.